अर्जुन आणि पूजा. अर्जुन एक शांत मुलगा. त्याला गिटार वाजवायला खूप आवडायचं. प्रत्येक शनिवारी तो एका कॅफेमध्ये हळूवार संगीत वाजवायचा. त्याच्या गिटारच्या सुरांमध्ये जादू होती, पण तरीही काहीतरी कमी वाटायचं. एक अपूर्णता. एके दिवशी पावसाळ्याच्या संध्याकाळी पूजा त्या कॅफेमध्ये आली. ती कविता करणारी, सतत हसणारी, थोडी वेडी मुलगी होती. अर्जुनचं गिटार ऐकून ती थबकली. ते सूर जणू तिच्यासाठीच होते. शनिवार नंतर शनिवार पूजा नियमित येऊ लागली. हळूहळू अर्जुन आणि पूजा बोलू लागले. कविता आणि संगीत दोघांची दुनिया एक झाली. एक दिवस अर्जुनने एक नवीन गाणं वाजवलं. गाणं संपल्यावर तो म्हणाला, "हे गाणं तुझ्यासाठी आहे." पूजाच्या डोळ्यात पाणी होतं, पण ती हसली. त्या दिवसापासून अर्जुनच्या गिटारला पूर्णता आली आणि पूजाच्या कवितांना सूर. कधी वाटतं प्रेम गातं, कधी वाटतं ते लिहिलं जातं. पण अर्जुन आणि पूजासाठी ते दोन्ही होतं.